जून महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली, तर राज्यातील इतर विभागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जुलै महिन्यामध्ये मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील कमी पावसाची कसर भरून निघत असून या तिन्ही विभागांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याचं चित्र आहे. मराठवाड्यात मात्र समाधानकारक पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर तसेच पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात 19 जुलै रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. पुढील 24 तासांमध्ये मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तर कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 18 आणि 19 जुलैसाठी साताऱ्याला रेड, तर पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांना कुठलाही इशारा देण्यात आलेला नाही. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पुढील 2 दिवस पावसाचा जोर हा कमीच असणार आहे. 19 जुलैसाठी अहमदनगरला येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यावर पावसाची आभाळमाळा काहीशी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. पुढील 2 दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस होऊ शकतो. परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना 18 जुलैसाठी, तर जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना 19 जुलैसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील हवामानाच्या स्थितीबाबत बोलायचं झाल्यास पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर हा अधिक असणार आहे. 19 जुलैसाठी गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. एकंदरीत राज्यातील पूर्व आणि पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर हा अधिक असणार आहे. कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा अधिक असणार आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18.